नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सावित्रीबाईचे शिक्षण व त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लग्न झाल्यावर ज्योतिरावांचे सावित्रीबाईंचे घरी लिहिणे वाचणे शिकवले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीत फार चांगला नव्हता. सावित्रीबाईंनी शिक्षणाकरता ज्योतिरावांच्या घरच्यांचाही विरोध होता. सावित्रीबाईंनी पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांनी त्यांच्या मित्रांवर सोपवली. केशव शिवराम भावरे, सखाराम, यशवंत पंजाब यांच्यासारखे सोपवली. त्यानंतर अहमदनगर येथील नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण प्रशिक्षणाची कोर्स पूर्ण केला. सावित्रीबाईंचा शिक्षण झाला आणि पुढे त्या मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीबाई ह्या भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होती. हिंदू शास्त्रात म्हणतात, स्त्री आणि शत्रू या विरुद्ध अधिकार नव्हता. स्त्री हे विश्वासास अखंड अवचार म्हणून मानायचा येईल. स्त्रियांना शिक्षण दिले तर ते कुठेही लागेल असे मानायचे नाही येईल. मुलांनीही शिक्षण घेतले तर ते अखले वेदही येते अशा समाजात समजून होते. स्त्री वडिलांच्या मंडळासमोर नवऱ्याशी बोलणे अत्यंत वर्तन मानले जाय. स्त्री ही दोषाची आणि अज्ञानाची खाण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ज्योतिरावांनी सावित्रीबाईंचे शिक्षण दिले. स्वतःच्या बरोबरी मुलींनाही शिकवण्याची त्यांची जबाबदारी सावित्रीबाईंवर टाकली. ती जबाबदारी सावित्रीबाईंनी यशस्वीपणे पार पाडली. ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाचे सर्वोच्च स्थान दिले. थॉमस कॉलर्स या ब्रिटिशांनी व्यक्तीतील चारित्र्य सावित्रीबाईंना वाचायला होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्यातील गुलामाच्या व्यापाराविरुद्ध आवाज उठवला. थॉमस कॉलर्स यांच्या चारित्र्यामुळे सावित्रीबाईंनी शत्रू, अतिशत्रू आणि गुलाम यांच्या हक्कावर, जीवनाविषयी व गुलामगिरीवर चांगली माहिती मिळाली. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मातील शाळा उघडल्या, दवाखाने सुरू केले. अत्यंत सांभाळ करणे या स्वभावाने कामाचे सावित्रीबाईंच्या मनावर प्रभाव पडला होता. या उलट भारतातील संस्थांचे लोक शत्रू, अतिशत्रू स्त्री शिक्षणाकडे विरोध केला होता. यामुळे महात्मा फुले या कार्यात सावित्रीबाईंचा सहभाग झाला. ज्ञान हे एक अनमोल शक्ती आहे. स्त्री सुद्धा, अतिशत्रू सुद्धा गुलाम दलातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हे त्यांचे महत्त्वाचे साधन बनेल. ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठातील भिडेवाडीत महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. हा वाडा त्यात्रराव भिडे यांचा होता. त्यांनी जागेचे भाडे देखील घेतले नाही. उलट त्यांनी या शुभ कार्यास 101 रुपयाची देणगी दिली. सुरुवातीला महात्मा फुले स्वतःच्या मुलींच्या शाळेवर शिक्षण म्हणून काम करत केले. या शाळेतील सावित्रीबाईंचे शिक्षकाचे काम सुरू केले. या शाळेच्या त्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. सुरुवातीला शाळेतील 6 मुली दाखल झाल्या होत्या. सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांनी प्रयत्नाच्या मुलींच्या संख्या अडचाल वाढ गेली. मुलींसाठी शाळा सुरू केल्यानंतर महत्त्वाचे प्रमाण समोर आले. तो म्हणजेच मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंबरोबरच सगुणाबाई यांना शिक्षण दिले. त्यांनी अहमदनगर येथील मिस यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला. मिसेस सावित्रीबाई व सगुणाबाई यांनी उत्तर शिक्षण बनवले. 15 मे 1848 रोजी पुण्यातील मागासवर्गीय वस्तीत महाखंड राजवाडे मुलींसाठी एक शाळा सुरू केली. या शाळेच्या मुलींना शिक्षण देण्याचे काम सावित्रीबाई व सगुणाबाई क्षीरसागर यांच्यासारखे उच्च शिक्षिका यांनी फातिमा शेख या करत होत्या. ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी शत्रू अतिशत्रू शाळा सुरू करण्याची ही गोष्ट पुण्यातील उच्च चांगल्या खटली. स्त्रियांनी
शत्रू अर्थशत्रू या शिक्षणात देणे हे ज्ञान दृष्टी भयंकरच पाप आहे असे त्यांना आरडले सुरू केले. शत्रूच्या घरी ज्ञान चालले असे ते ओरडू लागले. शत्रूप्रमाणे शत्रूचा विधी अधिकार नाही. मुलींना शिकवणे म्हणजेच हिंदू धर्म मोठा अपघात करणे आहे असा प्रचार करण्यात आला. काही संतांनीही लोकांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर गोविंदराव यांना कान भरून सावित्रीबाईंची शाळा जाण्यापासून प्रयत्न केले. या सर्व परिस्थितीत परिणाम ज्योतिरावांच्या वडिलांवर झाला. ते ज्योतिरावांना म्हणाले, शाळा तर सोड किंवा घर तरी सोड. यावर ज्योतिराव आपल्या वडिलाला आपण करत असलेल्या कार्याची करती माहिती आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश झाले नाही. गोविंदरावांनी काही संतान लोकांना दबावाखाली पडून ज्योतिरावांनी व सावित्रीबाई यांनी अंगावर वस्त्रांची घराबाहेर काढले. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंचे घर सोडले. त्या वेळी ज्योतिरावांचे मित्र उमर शेख यांनी त्यांना घरात त्यांच्या राहण्यासाठी जागा दिली. समाजाच्या गुलामीतून मुक्त करून द्या करण्याचा व्रत त्या दोघांनी घेतला. सावित्रीबाईंचे शिक्षण म्हणून शाळा जाऊ लागल्या. एक शत्रू स्त्री विद्या देण्याचे कार्य करते. धर्म बुडाला, कार्ययुग आला. आता दृष्टीचा विनाश होणार हा आधार आहे. हे पाखंड बंद केले पाहिजे.
नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सावित्रीबाईचे शिक्षण व त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लग्न झाल्यावर ज्योतिरावांचे सावित्रीबाईंचे घरी लिहिणे वाचणे शिकवले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीत फार चांगला नव्हता. सावित्रीबाईंनी शिक्षणाकरता ज्योतिरावांच्या घरच्यांचाही विरोध होता. सावित्रीबाईंनी पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांनी त्यांच्या मित्रांवर सोपवली. केशव शिवराम भावडे, सखाराम, यशवंत पंजाब यांच्यासारखे सोपवली. त्यानंतर अहमदनगर येथील नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी प्रशिक्षणाची कोर्स पूर्ण केला. सावित्रीबाईंच्या शिक्षण झाला आणि पुढे त्या मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीबाई ह्या भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होती. हिंदू शास्त्रात म्हणतात, स्त्री आणि शत्रू या विरुद्ध अधिकार नव्हता. स्त्री हे विश्वासास अखंड अवचार म्हणून मानायचा येईल. स्त्रियांना शिक्षण दिले तर ते कुठेही लागेल असे मानायचे नाही येईल. मुलांनीही शिक्षण घेतले तर ते अखले वेदही येते अशा समाजात समजून होते. स्त्री वडिलांच्या मंडळासमोर नवऱ्याशी बोलणे अत्यंत वर्तन मानले जाय. स्त्री ही दोषाची आणि अज्ञानाची खाण आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ज्योतिरावांनी सावित्रीबाईंचे शिक्षण दिले. स्वतःच्या बरोबरी मुलींनाही शिकवण्याची त्यांची जबाबदारी सावित्रीबाईंवर टाकली. ती जबाबदारी सावित्रीबाईंनी यशस्वीपणे पार पाडली. ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाची सर्वोच्च स्थान दिले. थॉमस कॉलर्स या ब्रिटिशांनी व्यक्तीतील चारित्र्य सावित्रीबाईंना वाचायला होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्यातील गुलामाच्या व्यापाराविरुद्ध आवाज उठवला. थॉमस कॉलर्स यांच्या चारित्र्यामुळे सावित्रीबाईंनी अतिशत्रू आणि गुलाम यांच्या हक्कावर, जीवनाविषयी व गुलामगिरीवर चांगली माहिती मिळाली. त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मातील शाळा उघडल्या, दवाखाने सुरू केले. अत्यंत सांभाळ करणे या स्वभावाने कामाचे सावित्रीबाईंच्या मनावर प्रभाव पडला होता. या उलट भारतातील संस्थांचे लोक अतिशत्रू स्त्री शिक्षणाकडे विरोध केला होता. यामुळे महात्मा फुले या कार्यात सावित्रीबाईंचा सहभाग झाला. ज्ञान हे एक अनमोल शक्ती आहे. स्त्री सुद्धा अतिशत्रू सुद्धा गुलाम दलातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हे त्यांचे महत्त्वाचे साधन बनेल. ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठातील भिडेवाडीत महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. हा वाडा त्यात्रराव भिडे यांचा होता. त्यांनी जागेचे भाडे देखील घेतले नाही. उलट त्यांनी या शुभ कार्यास 101 रुपयाची देणगी दिली. सुरुवातीला महात्मा फुले स्वतःच्या मुलींच्या शाळेवर शिक्षण म्हणून काम करत केले. या शाळेतील सावित्रीबाईंचे शिक्षकाचे काम सुरू केले. या शाळेच्या त्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. सुरुवातीला शाळेतील 6 मुली दाखल झाल्या होत्या. सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांनी प्रयत्नाच्या मुलींच्या संख्या अडचाल वाढ गेली. मुलींसाठी शाळा सुरू केल्यानंतर महत्त्वाचे परिणाम समोर आले. तो म्हणजेच मुलींच्या शाळेत शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंबरोबरच सगुणाबाई यांना शिक्षण दिले. त्यांनी अहमदनगर येथील मिस यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला. मिसेस सावित्रीबाई व सगुणाबाई यांनी उत्तर शिक्षण बनवले. 15 मे 1848 रोजी पुण्यातील मागासवर्गीय वस्तीत महाखंड राजवाडे मुलींसाठी एक शाळा सुरू केली. या शाळेच्या मुलींना शिक्षण देण्याचे काम सावित्रीबाई व सगुणाबाई क्षीरसागर यांच्यासारखे उच्च शिक्षिका यांनी फातिमा शेख या करत होत्या. ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी अतिशत्रू शाळा सुरू करण्याची ही गोष्ट पुण्यातील उच्च चांगल्या खटली. स्त्रियांनी
शत्रू अर्थशत्रू या शिक्षणात देणे हे ज्ञान दृष्टी भयंकरच पाप आहे असे त्यांना आरडले सुरू केले. शत्रूच्या घरी ज्ञान चालले असे ते ओरडू लागले. शत्रूप्रमाणे शत्रूचा विधी अधिकार नाही. मुलींना शिकवणे म्हणजेच हिंदू धर्म मोठा अपघात करणे आहे असा प्रचार करण्यात आला. काही संतांनीही लोकांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर गोविंदराव यांना कान भरून सावित्रीबाईंची शाळा जाण्यापासून प्रयत्न केले. या सर्व परिस्थितीत परिणाम ज्योतिरावांच्या वडिलांवर झाला. ते ज्योतिरावांना म्हणाले, शाळा तर सोड किंवा घर तरी सोड. यावर ज्योतिराव आपल्या वडिलाला आपण करत असलेल्या कार्याची करती माहिती आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश झाले नाही. गोविंदरावांनी काही संतान लोकांना दबावाखाली पडून ज्योतिरावांनी व सावित्रीबाई यांनी अंगावर वस्त्रांची घराबाहेर काढले. ज्योतिरावांनी सावित्रीबाईचे घर सोडले. त्या वेळी ज्योतिरावांचे मित्र उमर शेख यांनी त्यांना घरात त्यांच्या राहण्यासाठी जागा दिली. समाजाच्या गुलामीतून मुक्त करून द्या करण्याचा व्रत त्या दोघांनी घेतला. सावित्रीबाईंचे शिक्षण म्हणून शाळा जाऊ लागल्या. एक शत्रू स्त्री विद्या देण्याचे कार्य करते. धर्म बुडाला, कार्ययुग आला. आता दृष्टीचा विनाश होणार हा आधार आहे. हे पारखंड बंद केले पाहिजे.